राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून पुण्यात नीट आणि सीबीएसई घोटाळ्याच्या विरोधात मशाल मोर्चा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून नंदनवन बंगल्यावर खलबत। भरत गोगावले, निलेश राणे, महेंद्र दळवींनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। युती धर्म पाळण्याचं शिंदेंकडून आवाहन। येत्या 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी होणार। कृषी मंत्र्यांची घोषणा। कर्जमाफी योजनेला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं। भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। अतिरिक्त 1 जागा पत्रात पाडून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मागे। सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य। मागण्यांसंदर्भात जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई कामी। मनोज जरांगेंचं एकदिवसीय आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं। त्यात मंत्रीही सामील होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन। पुढारी न्यूजच्या बातमीची एमपीएससी कडून गंभीर दखल। व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे गोपनीयतेचा मुद्दा ऐरणीवर। एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची माहिती। दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे एमपीएससी कडून संकेत। पुण्यातील आयटी कंपनी रातोरात गायब। हिंजेवाडीतील 700हून अधिक आयटी कर्मचारी बेरोजगार। कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगारही थकवले। बंधू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे। बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणामध्ये तपासासाठी घेतला ताबा। पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा जाऊन पोहोचला 23 वर। मृतांची संख्या आणखी वाढण्याची चिन्ह। माळशिरसमधील दूध संकलन केंद्रावरील 997 किलो पाम तेलाचा साठा करण्यात आला जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। पाम तेल दुधात भेसळ करण्यासाठी आणल्याचा संशय। तुकाराम मुंढेंचा सोलापूर जिल्ह्यातील कारवाईचा दणका। दिल्ली स्पेशल सेलच्या तपासामध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याची माहिती। तर गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी कट आखल्याचा संशय। मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। गुप्तचर यंत्रणांकडून 9 दहशतवाद्यांना अटक। दहशतवाद्यांनी केली होती दादर रेल्वे स्थानकाची रेकी। दिल्लीमध्ये देखील हल्ला घडवण्याचा होता प्रयत्न। गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीचा महामुकाबला। आरसीबीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय।